भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते. राशीचक्रकार शरदजी उपाध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करते. आपल्या या कार्यक्रमावर त्यांची उत्तरं हे सगळ्यात महत्त्वाचा मनोरंजक आणि प्रबोधनात्मक असा भाग आहे. त्यांची दृष्टी थोडक्यात या कार्यक्रमावर आहे, ही चांगली गोष्ट आहे. पूर्ण दृष्टी आहे. पूर्ण दृष्टी ही किती आणि कसं काय काय घडवून आणते आयुष्यात हे महत्त्वाचं असतं. आणि ती जर ग्रहांची असेल तर ती विशेष दृष्टी तर फारच अभ्यासण्याजोगी असते. त्यातला आपण मंगळ, गुरु, शनी यांचा अभ्यास केला, पण अजून एक पापग्रह आहे ना, राहू. कायम शरदजींच्या बोलण्यात याचा उल्लेख आलाय की VIP आहे राहू. पण म्हणजे का? पुन्हा एकदा जाणून घेऊया. पहिलाच प्रश्न विचारते की तुम्ही त्याला पापग्रहाला एवढी मोठी पदवी का दिली? शास्त्रकारांनी जेव्हा त्यांची अंतरिक्षातली स्थिती अभ्यासली, तुला एक प्रश्न कायम पडला असेल की पृथ्वी का नाही दाखवत? ही ऑर्बिट लक्षात घे. इथे आम्ही कुठेतरी पृथ्वीवर आहोत आणि अंतराळामध्ये आम्ही बघतोय, म्हणून ह्याला जिओसेंट्रिक मेथड म्हणतात, भूमध्य पद्धती. आम्ही जेव्हा म्हणतो सूर्य उगवला, सूर्य मावळला, ते चुकीचंच आहे. पुणे आलं नाही, आम्ही पुण्याजवळ आलो आहे. मग आमची पृथ्वी ही सुद्धा भ्रमण करत असल्यामुळे खगोल फिरताना दिसतो. तसं सूर्य मावळत नाही, उगवत नाही, आमची पृथ्वी त्याच्याकडे पाठ फिरवते. हा भाग लक्षात घेतलात. अंतरिक्षामध्ये त्यांची स्थिती त्याने पाहिली आणि पृथ्वी तलावरच्या माणसांवर होणारे परिणाम अभ्यासले आणि त्यांच्या असं लक्षात आलं, इथे राहू म्हणजे इथे केतू असणार. हे दोन समोरासमोर म्हणजे 180वर येणारे पातबिंदू, काल्पनिक बिंदू, पृथ्वी चंद्रांच्या कक्षा छेदणारे, ह्यांचे परिणाम ह्या ग्रहांच्या विशेष दृष्टीपेक्षा आणखी होत आहेत 12व्या स्थानावर. त्याच्यातही तुला गंमत सांगतो की शनीच्या मंगळाच्या काहीतरी व्हायब्रेशन एखाद्या यंत्रावर घेता येतील, लहरी. राहू हा गुप्तच आहे, राहू म्हणजे अशरीरी आहे. मग अशा राहू नसलेल्या ग्रहाचे परिणाम अनुभवणारे जे आमचे लोक ॲस्ट्रॉनॉलॉजर होते, काय गूढ अभ्यास त्याने केला असेल. आणि हा अभ्यास सायन्सला कळणारा नाही. हा अभ्यास त्याने ध्यानधारणेमधनं शोधला असला पाहिजे. ज्या राहूला शरीरच नाही, ड्रॅगॉन्स हेड आम्ही म्हणतोय, पण तुम्ही किती पॉवरफुल टेलिस्कोप लावून आकाशाकडे बघा, राहू दिसणार नाही. कक्षा छेदतात ते कळेल. मग यांचे काहीतरी असे न दिसणारे पण अनुभवास येणारे विपरीत परिणाम शास्त्रकाराने अभ्यासले माणसांच्या आयुष्यावरचे. आणि मग त्यांनी ठरवलं की या ग्रहाला 12वी दृष्टी पण आहे. मग आता आमचा राहू इथे आहे म्हणजे 7वी हक्काची दृष्टी आहेच त्याची. 1 2 3 4 5 शिवाय 6 7वी इथे आहेच. त्याच्यानंतर 8 9 10 11 12वी दृष्टी राहूची ते त्याच्या मागच्या स्थानावर. धनुराशीचा गुरु चतुर्थात आहे म्हणून सांगणारे जुन्या काळचे अर्धवट ज्योतिषी, त्यांना हे लक्षात येत नाही मंगळाची 4थी, शनीची 10वी, राहूची 5वी दृष्टी गुरुवर आहे. तो गुरु 3 ग्रहांनी शब्द वापरू नये पण बलात्कारीच आहे. तुम्ही कसं सांगता धनुचा गुरु मातृसौख्य खूप चांगला आहे का? तो हसतो म्हणून तुम्हाला एवढं कळत नाही मला मातृयोग झाला आहे काय ज्योतिष सांगता तुम्ही? एखादा भडकेल सुद्धा. तुम्हाला खूपच छान समाधान आहे घरात, तो म्हणून तुम्ही वैतागलो आहे घरच्या कटकटीने. लक्षातच घेत नाही मंगळाची 4थी, राहूची 5वी, शनीची 10वी. ज्या बायकांना मुलं होत नाहीत, जगत नाहीत वगैरे, इथे असंच एखादा पापग्रह असतो आणि त्याची 4 5 5 दृष्टी असतात. जेवढेही कुयोग जास्त, तुम्हाला जेवढेही शत्रू जास्त तुम्ही वेढलेले असता तेवढे प्रॉब्लेम होणार. बॉडीगार्ड कोणाला लागतो? शत्रुत्व केलं आहे त्यालाच. तुझ्या माझ्यासारख्या माणसाला समाजात फिरताना काय शत्रुत्व असणार आहे? तसं ह्या राहूची 5वी दृष्टी इथे पडली आहे. फिजिकली राहू ज्या स्थानात आहे त्या स्थानात डॅमेज करणारच. मोक्षस्थानातला राहू या जन्मी मोक्षाची वाट दाखवणार नाही, तो त्यात अडथळे आणणार.
यदा कदाचित त्याला कुठली तरी विपरीत विद्या शिकावंसं वाटेल आणि मग तो नको त्या विद्येने मोक्ष जोडायला जाईल आणि मग असले कुठल्या तरी लोकांच्या नादी लागणं, मांत्रिकाच्या नादी लागणं, स्मशान कृत्य शिकणं, हा तर प्रॉब्लेम होईल. व्ययात राहू काकांचे प्रॉब्लेम होतील. व्ययात राहू भयंकर व्यय होईल. तोच राहू 5व्या स्थानामध्ये गृहसौख्याचा नाश करून टाकेल, मातृसौख्याचा नाश करेल. राहतं घर घ्यायचं म्हटलं तर 1000 विघ्न उपटतील. झोप नीट लागत नाही, झोपेत साप दिसतात, सर्पदर्शन, हे सगळं हे स्थान बिघडवलं. आता तो हायदोस घालायला इथे आलाय, शत्रुस्थानावर बघतोय, भयंकर क्रूर शत्रू. आणि मग हा इथे सगळे मातुला घराण्याचे संबंध बिघडणार, नोकरीत भयानक त्रास असणारे लोक, राहूची दृष्टीवाले. आता हा त्रास सुद्धा कसा पेढा, बॉसिंग बिसिंग होईल असं नाही, कंटाळाच येतोय. तोच राहू 9व्या दृष्टीने अष्टमावर बघतोय. मृत्यूभय सुद्धा आहेच, मृत्यू येताना शांतपणे येईल गॅरंटी नाही. आणि तो राहू 12व्या दृष्टीने इथे बघतोय. मित्रमंडळींचं एक सगळ्यात मोठं सुख असतं आपल्याला, दिलखुलास गप्पा मारता येतात, मित्र असो मैत्रीण असो, तेही नाही. लाभाची हानी. एक वयातला राहू 12, 4, 6, 8 आणि 11 सगळ्या स्थानाला सत्यानाश करतो. राहू हा बेसिकली फक्त मिथुनेत बरी फळं देतो, पण तो राहू दैत्यच ग्रह आहे ना. हे वयातला राहू झाला, तर तू लग्नी राहू घे. प्रथम स्थानातला राहू देहाची हानी करणार, इकडे पंचम स्थान संतती, इकडे विवाह, इकडे भाग्य आणि इकडे व्यय. म्हणून राहू केअरफुली बघतो. ज्योतिषी जो असतो ना, राहू फार केअरफुली बघतो, कारण तो VVIP आहे. परदेशी पाहुणा जेव्हा येणार असतो तर अनेक लोक जमतात, तर ते एखाद्या कॉर्पोरेटरला एवढं कोणी अटेंड करत नाही. पण कोणीच नसताना कॉर्पोरेटर एकटाच येणार आहे म्हटलं त्याला अटेंड जास्त करतात. पहिलं महत्त्व राहूला द्यावं, तिथून काळजी घेता येते आपल्याला काय काय आहे ते. की केतूला नाही दृष्टी, अशी विशेष दृष्टी फक्त 7वी, फक्त 7वी, जी इतर ग्रहांना असते तशी. बरं, राहू आणि केतू हे नेहमी 180 अंशातच असतात, हे म्हटल्यानंतर बाकीच्या ग्रहांच्या अवस्थेचा काही परिणाम होतो? म्हणजे आता 5वी दृष्टी आहे राहूची, पण तिथे काय अवस्थेत गुरु आहे, काय अवस्थेत शुक्र आहे, याचा काही परिणाम होतो? निश्चित. गुरु हा मुळामध्ये या ठिकाणी समज की कुमारावस्थेत आहे, फारसं काही गृहसौख्य देणार नाही. जे लोक गणिती भाग बघत नाही ते म्हणतात अरे चतुर्थ गुरु राजयोग आहे, मोठे मोठे शब्द वापरायला काय हरकत नाही. असा एक तू शब्द ऐकलं, गजकेसरी योग आहे, मर्सिडीज आहे तुमच्या घरात हल्लीच्या काळात. पण त्या कुमारावस्थेतल्या गुरुला युवावस्थेतल्या राहूची दृष्टी पडते आहे. म्हणजे उरलं सुरलं पण गेलं. एखाद्या छोट्या मुलाला तरुण माणसाने मारावं तसं होईल ना. राहू हा सुद्धा अदृश्य शापाचा कारक आहे. म्हणून पहिल्यांदा राहूच्या दृष्टी सगळ्या मी बघून घेतो. पण या राहूची अवस्था ही महत्वाची असेल. तो जर बाल्यावस्थेत असेल तर तो एवढा तरीही तो पापग्रह आहे. म्हणजे अगदी इतकं प्रभावी फळ देणार नाही, पण तो पापग्रह विसरू नका. मग आता काय राहिलं? 5वी दृष्टी, 7वी, 9वी आणि 12वी. पण सर्वच ग्रहांना 7वी दृष्टी असते, याच्या मागे काय कारण? त्या ग्रहांचे बरोबर 180 अंशाचे जे समोरचे योग बघ आणि भूमध्य पद्धती मी मगाशी जी एक्सप्लेन केली ती बघ. पृथ्वी तलावरनं आम्ही बघतो ना सगळं हे. त्यामुळे त्यांची 7वी दृष्टी 180 अंशाची परिणाम करतेच. पण ती परिणाम करताना त्याची जर तुम्ही पॉवर काय लक्षात घेतले नाही तर शुभाशुभ फळात एक्झॅगरेशन होतं. मला फार कुठल्या गोष्टीचं वाईट वाटतं ते मी तुला सांगतो. येणारी माणसं सेन्सिटिव्ह फार असतात, एज्युकेटेड लोकसुद्धा. एक डॉक्टर एवढा बुद्धिवान आणि वगैरे, आणि मी त्यांच्या घरी बसलेलो असतो, बायकोला म्हणाला हे आपण ते स्वयंपाकघराचा तेवढा ओटा बदलला पाहिजे. अरे तू वर्षानुवर्ष राहतोय, सगळं चांगलं चाललंय ना, पण कुठेतरी कोणातरी मूर्ख वास्तुशास्त्रज्ञाचं आर्टिकल वाचलं आणि हा त्याच्या मागे लागला. म्हणजे एक एक प्रकार ज्योतिषाचा मनस्ताप वाढवणारे आहेत.
वास्तू काय, रत्न काय, शाप काय, कालसर्प, नारायण बळी, त्रिपिंडी, नाना तऱ्हेने तुम्हाला टेन्शन लावायची. मग मी पैसे देऊन टेन्शन विकत घ्यायला आलो का तुमच्याकडे? पण आम्ही जेव्हा त्यांना सांगतो, हे भक्तिसागर, हे दत्तप्रबोध, उघडा हे पान, काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? मला मानसिक भीती खूप वाटते. शिवस्तुती चालू कर, कैलास राणा शिवचंद्र मौळी. गेली भीती. माझी तब्येत चांगली राहत नाही, काढ ते पान भक्तिसागरमधलं सर्वरोग शमनार्थ स्तोत्र, भूतप्रेत पिशाच्या द्या, लगेच तुमचं ते शारीरिक तुम्हाला फळ. भक्तिसागरमुळे हजारो लोकांचे आयुष्य बदललेत. ही कृपा दत्त महाराजांची झाली आहे की ते संकलित केलं गेलं आमच्याकडून आणि बरोबर लोकांचे प्रॉब्लेम लक्षात घेऊन ती स्तोत्र घेतले. त्यामुळे राहूला कधीही दुर्लक्षित करू नये. तो मृतावस्थेत असला तरी लक्ष ठेवावं आणि मग बाकीचे त्या मानाने मंगळ वगैरे तात्पुरती फळं देतील, अपघात होईल, मोकळे होतील. राहू कायम स्वरूपाचा मानसिक त्रास. एकमेव मिथुन राशी, त्यात तो बलवान असतो उच्चीचा. त्यामुळे मिथुनेतल्या राहूची कुठे दृष्टी असेल तर हरकत नाही, राहू प्रसन्नच आहे, ती कमी करा तुम्ही फळं. पण बाकी सगळ्या राशीतला राहू म्हणजे अनाकलनीय त्रास आहेत. या पत्रिकेप्रमाणे जिथे राहू आहे त्याच्या 7व्या दृष्टीत म्हणजे 6ष्ठ स्थानात ती दृष्टी पडते. बरोबर. तर शत्रूला त्या राहूचा त्रास होऊ शकतो नाही. 6ष्ठात राहू फिजिकली असेल तर शत्रुनाश होईल, पण दृष्टी पडल्यावर शत्रूपासून आम्हाला त्रास होईल. हां, केवढा मोठा फरक आहे की कालसर्पयोग, सर्पदंश, संतती, सर्पदोष, संतती आणि वैधव्य, एवढे सगळे त्याचे परिणाम आहेत राहूच्या. छान प्रश्न विचारलायस. ज्याला ॲस्ट्रॉलॉजीतलं ABC कळत नाही असे लोक ह्या नावावर खूप पैसे काढतात. एकदा तुला सांगितलेलं आठवत असेल, याच एका एपिसोडमध्ये, कालसर्पाला वेदात आधार नाही स्पष्टपणे लिहिलेलं आहे. कालसर्प नावाचं एक पिल्लू कोणीतरी मध्ये केव्हा तरी सोडलं असेल. आता ते लोक म्हणतात नाही आम्ही हर्षल, नेपच्यून, प्लुटो मानत नाही, ते नवग्रह नसतील पण ग्रह आहेत ना. मग कालसर्प योग म्हणजे राहूपासून केतूपर्यंत किंवा केतूपासून राहूपर्यंत सर्व ग्रह. मग तुम्हाला कालसर्प आहे म्हणून ठोकून द्यायचं. मग तो जो सांगतो ज्योतिषी, त्याचे तीर्थक्षेत्री ब्राह्मण असतात, त्यांना तो फोन करणार, मी XYZ पाठवतोय, त्याचा कालसर्प करून घ्या, 5,000 सांगा त्यांना, तुमचे 3,000, माझे 2,000, माझं बँक अकाउंट अमुकून जमा करा. हे मी ईश्वरालाच म्हणून तुला आता सांगतो की मी पाहिलं म्हणजे आहेत रेग्युलर असे उद्योग करणार. त्यांना आम्ही काय सांगतो, तुम्ही हे का करता, तुम्ही कन्सल्टेशन करा, तुमच्या फीज काय असतील ते घ्या. पण ज्याला त्याला कालसर्प झालं, मुलीला सांगायचं तुझ्या विवाहस्थानात राहू आहे, तुला वैधव्य येणार. एखाद्या मुलीला किती घाबरायला होतं ना. भले ती एज्युकेटेड असो, रॅशनलिस्ट असोसिएशनची मेंबर असो, का अंधश्रद्धा निर्मूलनाची कार्यकर्ते असो, वैधव्य आजही किती वाईट गोष्ट आहे. ज्या स्त्रीचा नवरा गेलाय त्या स्त्रीला कुठे कोणी हळदी कुंकवाला बोलवत नाही. तिला एक तऱ्हेचं विचित्र तऱ्हेने आजही पाहिलं जातं. जिला मूल होत नाही अशा बाईला बारशाला बोलवत नाहीत. अजून बायकांच्या एवढ्या अंधश्रद्धा एज्युकेटेड लोकांच्या. मग तिला वैधव्य म्हटल्यावर ती म्हणते काय करायला पाहिजे, सर्पशांती करा. मग ती किती घाबरली बघतात. 10,000 होतील खर्च. आम्हाला चांदीचं नाग आणायला लागेल, सोन्याची प्रतिमा आणायला लागेल. ती मुलगी घ्या. अरे असं कोण कोणाचं वैधव्य टाळतो का? एखादी वटसावित्री. त्यामुळे तुम्ही मुलींनी, तरुण मुलींनी ह्याच्यावर एक विश्वास ठेवू नका. ज्याला त्याला कालस्पर सांगतात ते करू नका. संतती स्थानात राहू असले तर संतती होत नाही, ह्याच्यासाठी काही सर्पशांती वगैरे सांगतात. पण आपल्या भक्तिसागरमध्ये पुत्रार्थी लभते पुत्रान, धनार्थी लभते धनम आहे ना गणपती स्तोत्र. देवाच्या उपासनेने जे पटापट संकट नाहीशी होतील. अर्धवट माणूस अर्धवट गोष्टी पैशासाठी करणार आणि तुम्ही तुमचा त्याच्यावर विश्वास आहे, देवावर विश्वास नाही. ते सगळं हे बंद करा आणि फक्त ईश्वराचे चरण धरा. वारंवार सांगतोय, सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते.
मग असं हा राहूचे काही सांगितले असतील प्रेडिक्शन्स, पण ती प्रेडिक्शन निश्चयही आपल्या उपासनेने बदलतात. उपासनेचा कंटाळा असतो लोकांना. महालक्ष्मी अष्टक एक निदान 33 वेळा रोज म्हणा तर 33 मिनटं आमच्याकडे नाही आहेत, पण टी व्ही लावून ठेवला, 3 तासाचा पिक्चर चालू आहे, चमेली की शादी, मजा येते. काय करणार, परमात्मा म्हणेल तुम्हाला थोडा वेळ माझ्यासाठी मी जन्माला घातले, एवढं सुंदर शरीर दिले, मग संकट आल्यानंतर काय उपयोग आहे करून. तर ह्या राहूच्या नावाखाली पैसे लुबाडणूक चालली आज, ते करू नका. आणि धर्मक्षेत्री तर मुळीच करू नका. छान छान देवाची स्थानं आहेत, तिथे हे उद्योग करू नका, देवाचं स्मरण करा, असं मला वाटतं. मी त्याचे अनुभव घेतलेत. मी स्वतः ॲस्ट्रॉलॉजर असून एकाही कुठे असं याचं कालसर्पही केला नाही, नारायण नागबळी केला नाही. पण तो शब्द ऐकून लोकांना काय वाटतं, आपण गेलो की आपली कामं होणार, अजिबात करू नका. देवाचंच करा, त्याचेच अनुभव येतील. कारण करतो अन्यथा करतो शक्ती ती आहे. त्यामुळे राहू 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 करून उगाच घाबरून जायचं, जगायचं तर आहे. आणि कोणाचं नाव राहुल असेल तर त्याच्या बायकोने पण अजिबात घाबरू नये. अरे बापरे, पहिला राहू आहे, पुढे ल आहे ना. तेव्हा आपण राहूची विशेष दृष्टी पाहिली आणि प्रेक्षकांच्या वतीने आभार मानते, कारण रोकडा असा तुम्ही त्याच्यावर काय उत्तर दिले. त्याच्यावरनं गंमत सांगतो मी. सडेतोड नावाचं मी एक आर्टिकल लिहितो, तर आमच्या विद्यार्थ्यांनी सडतोड लिहिलं. डोकं ठिकाणावर ठेवून लिहिलं पाहिजे, पुन्हा वाचलं पाहिजे, विवरलेची विवरावे, वाचलेची वाचावे. आज आपण इथेच थांबतोय.